भारतीय सशस्त्र क्रांतीचे आद्यजनक आद्य क्रांतिगुरु लवजीवसा साळवेंचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय लहूजी जय भीम जय हिंद। धन्यवाद। आरक्षण वर्गीकरण परिषद अत्यंत सुंदर असं या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन ज्या सर्व आयोजकांनी केलंय, जरा थोडेसे हात मोकळे करा आणि या सर्व आयोजकांसाठी एक वेळ जरा जोरदार टाळ्याच्या या ठिकाणी आजच्या आरक्षण वर्गीकरण परिषदेचे आजचे अध्यक्ष आदरणीय नामदेवरावजी ससाने साहेब, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विविध भागातून या ठिकाणी या आजच्या परिषदेकरिता उपस्थित असलेला समोर बसलेल्या सर्व समाज बांधव आणि भगिनींनो, वेळ बराचसा झालेला आहे, दुधवायचं केलंय का काय आहे ना? किती वाजता आहे? आता पत्रकार परिषद सुद्धा ठेवलेली आहे। पत्रकार परिषदेनंतर दुधवायचं आहे आम्हाला। इथून परभणीला उद्या मोर्चा आहे, परवा दिवशी बीडला मोर्चा आहे। मागच्याच आठवड्यामध्ये याच भागामध्ये वर्ध्याला आम्ही येऊन गेलो, वर्ध्याला मोर्चा होता, संजय भाऊ होते, कैलास भाऊ होते, आमचे आदरणीय ससाने साहेब होते, त्यांच्या सौभाग्यवती होत्या आणि 4 दिवस तो मोर्चा संपल्यानंतर परत आज या ठिकाणी यावं लागलं। आयोजकांना मी विनंती केली होती की कैलास भाऊ येत आहेत, मला जर थोडीशी विश्रांती दिली तर बरं होईल, कारण रोज सातत्याने दौरे सुरू। मात्र राजा भाऊंचा, सचिन भाऊंचा, आमच्या सुधीर भाऊ वानखेडेचा खूप आग्रह झाला आणि यवतमाळकरांचा आग्रह कसा मोडायचा तेवढं धाडस माझ्यामध्ये नाही, त्यामुळे आपल्या दर्शनाला मला परत या ठिकाणी यावं लागलं। खरं तर अनेक ऐतिहासिक घटना जेव्हापासून आपण एकमेकाच्या जवळ आलो, अनेक ऐतिहासिक माफी मागे, कारण भगिनी बांधव अगदी वयोवृद्ध आमचे मार्गदर्शक वगैरे मंडळी रात्रीच्या 2:30-3 वाजता या यवतमाळच्या रस्त्याने या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या घोषणा दे, आपल्या राष्ट्रपरिषदेच्या घोषणा दे, अनेक ऐतिहासिक आंदोलनं या जिल्ह्यातून झालेले आहेत। मात्र निश्चित या ठिकाणी आज जो कार्यक्रम घेतलेला आहे, सर्व संघटनांनी मिळून या ठिकाणी आज जी आरक्षण वर्गीकरण परिषद घेतली, अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे। खरं तर सचिन भाऊ हे पुण्याहून आज या कार्यक्रमाला खास करून आलेले आहेत। खरं तर त्यांना आणखी वेळ द्यायला पाहिजे होता। कैलास भाऊ देखील या ठिकाणी बुलढाण्याहून या ठिकाणी आलेले, त्यांना देखील आता परभणीला बीडला जायचे। संजय भाऊ कटाळे देखील या ठिकाणी नागपुराहून आलेले आहेत। खरं तर तिघही असे वक्ते आहेत की त्यांनी खरं तर खूप आवडतं या ठिकाणी घेतलं। कुणी अर्धा तास, कुणी पाऊण तास, कुणी 1 तास घेतला। आता मी आपला अंत किती पाहायचा, काही मर्यादा असतात, मात्र काहीतरी बोललं पाहिजे, याच्या व्यतिरिक्त वेगळे विषय मांडले गेले पाहिजे। आणि मग या ठिकाणी सविस्तर असं आरक्षणाची मागणी, आरक्षणाची गरज, आरक्षणाच्या संदर्भात होत असलेला सध्या जो विरोध चालू आहे, या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला मिळालेली आहे। या ठिकाणी सर्व वक्त्यांनी अगदी कलमापासून जी या संविधानामध्ये 14 पासून ते 341 पर्यंत जी कलम आहे, या प्रत्येक कलमाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हा लढा कशा स्वरूपामध्ये
आता वस्तूची किती होईल, फ्रीज किती, टीव्ही किती, कूलर किती, ते सुरुवात होईल. फेब्रुवारी महिना मात्र तुम्ही डोळ्यात तेल घालून फेब्रुवारी महिन्यामध्ये जागे राहायचं, कारण तो टप्पा आता जातीचा सुरू होणार आहे फेब्रुवारीमध्ये ससाली साहेब. तर त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला, तुम्ही सुशिक्षित असाल, हुशार असाल, एवढूशे डबड्यामध्ये आता काही फॉर्म घेऊन येणार नाहीत ते. आता ते मोबाईल आहे, त्या मोबाईलवरती ते तुमची माहिती भरणार आहे. 34 कॉलम आहे, त्याच्यामध्ये मात्र डोळ्यात तेल घालून जातीचा कॉलम मात्र आपण या ठिकाणी व्यवस्थित भरलाय की नाही त्याची खात्री करून तुम्ही तर घ्याच घ्या, पण शेजारी पाजाऱ्याला सुद्धा बोलवा, त्याला विचारा की बाबा ह्यांनी जो फॉर्म मध्ये त्या मोबाईल मध्ये जो माझं जात लिहिलेली आहे ती बरोबर लिहिली की नाही याची खात्री करून घ्या बरं का बांधव. मी जास्त आता जाहीर इथे बोलता येणार नाही, पण ससाने साहेब तुमच्याच एका सहकारी, जे पूर्वी तुम्ही विधान भवनामध्ये जे होते त्यांची जात विचारून बघायला ते तुम्हाला सांगतील फोनवर. जाती बदलल्या. सचिन भाऊ मांगाच्या जाती बदलल्यात माहितीये तुम्हाला. जागर राहा, जास्त बोलता येत नाही जाहीर सभेच्या ह्याच्या कार्यक्रमात. थोडक्यात संकेत देतो, फार महत्वाचा विषय आहे सेन्सस आणि वर्गीकरण. हे दोन विषय आम्ही ज्यांच्यासाठी जगतोय ना, प्रत्येक जण आपापल्या लेकरा बाळांसाठी जगतोय का नाही. वेळ आलेली बांधून तुमच्याच त्यागातून कष्टातून आली, प्रचंड त्याग मेहनत तुम्ही घेतलेली, कष्ट घेतलेला अंतिम टप्प्यात आहे. टेन्शन काय घ्यायचं नाही. या सरकारच्या बापाला देखील उपवर्गीकरण करावं लागेल, कारण आमच्याबरोबर आमच्या बापाचं संविधान आहे. टेन्शन घ्यायचं नाही. सोबत आमच्या लवजी बाबांचा दानपत्ता बी आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊंची लेखणी सुद्धा आमच्या बरोबर आहे. टेन्शन कुणाचं घ्यायचं नाही. यांच्याकडे एक असेल, आमच्याकडे 3-3 आहे की नाही. टेन्शन घ्यायचं नाही, पण मात्र जागे राहायचं. काही असो, इथं तुम्हाला जे जे आयोजक आहेत ना, आता ही सभा झाली म्हणजे काय संपलं का. सुरुवात आहे आता. ही निरोप आला रे. आता तुम्ही कामावर असू द्या, घरात असू द्या, मंदिरात असू द्या, अगदी दवाखान्याच्या बेडवर असू द्या, तिथून उठून यायचं निरोप आला की काय मोर्चावर काय यायचं, लेकरा बाळाशी द्यायचं. आता टाइमपास करू नका, दुर्लक्ष करू नका. वेळ फार महत्वाची आहे. आम्ही जे काय आजपर्यंत सगळ्या संघटनांनी आजपर्यंत जे कष्ट घेतले हे केवळ आपल्या भावी पिढीसाठी बांधवलं. ती वेळ परत येणार नाही. आम्हाला आमची मुलं मुली जर घडवायची असतील, डॉक्टर, इंजिनियर, वकील, IAS, IPS, कलेक्टर, कमिशनर जर आम्हाला करायचे असतील, आम्ही त्यांच्यासाठीच जगतोय ना. मर त्यांच्यासाठीच मरतोय. त्यामुळं त्यांच्यासाठी ही एक शेवटची संधी आहे. आमच्या मागच्या पिढ्या तर बर्बाद झाल्या, पण येणाऱ्या पिढीचं जर आम्हाला, आमचं भविष्य जर आम्हाला व्यवस्थित करायचं असेल तर आम्हाला जागं राहावं लागेल. मग ते जागं कसं राहायचं, ते आता इथून कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या नातेवाईकांना, मित्रांना, मैत्रिणींना प्रत्येकाला सांगून ठेवा की इथं जे जे काय आयोजक मंडळी आहेत, मी कुणाचं एकाचं नाव घेणार नाही, पण यांचा कुणाचाही फोन आला की अमुक अमुक नेर तालुक्याला, दारव्याला, कळमला इथं कुठंतरी मोर्चा आहे, जायचं तिथे. ज्याला जमत त्यांनी जायचं. जिल्ह्याचा मोर्चा काढायला की जिल्ह्यामध्ये मोर्चा आहे यवतमाळला, आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयावर जायचंय, तिथंही सगळ्यांनी तुम्हाला सांग, तुम्ही कुठेही असा त्या ठिकाणी तुम्ही जायचं. खिशात पैसे नाही, आमकं होतंय, तमकं होतंय, तब्येत ठीक नाही, कारण आता सांगत बसू नका बरं का. पर्याय नाही, दुसरं कुणी तुमच्यासाठी येणार नाही. ही संधी आहे, शेवटची संधी आहे. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आणि आयोजकांनी देखील आता पुढची तयारी करायची. तुमची ही परीक्षा झाली. प्रत्येक तालुक्यामध्ये मोर्चे निघले पाहिजे. संख्या महत्वाची नाही, संख्या मॅटर करत नाही.
10 लोक असो, 20 लोक असो, 50 लोक पुष्कळ झाली. तुम्हाला जरी नाही जमलं त्या ठिकाणी तहसीलदाराकडे मोर्चा गेला पाहिजे. 10 लोक 20 लोक निवेदन तिथं द्या. सगळ्या तालुक्याचे मोर्चे झाले. सगळ्यात मोठा जिल्हा तुमचा आहे. सगळ्या तालुक्याचे मोर्चे झाले की जिल्ह्याचा मोर्चा लावा. जिल्ह्याचं झालं की आपला विभागीय मोर्चा घ्यायचा. त्याच्यानंतर मग महाराष्ट्राचा, मुंबईचा किंवा इतर ठिकाणी कुठं घ्यायचं ते ठरतील. नंतर सर्व आयोजक ठरवतील. मात्र सध्याची जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे इथं प्रत्येक मातंगपुरामध्ये, मांगोड्यामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये हा मेसेज गेला पाहिजे. जनगणना आणि उपवर्गीकरण हे 2 विषय तुम्ही घराघरामध्ये पोहोचले पाहिजे. बिलकुल टाइमपास करत बसू नका. आज सुदैवाने तुमच्याकडे बऱ्याचशा लोकांकडे, नाही म्हणाला 60-70% लोकांकडे तरी मोबाईल आहे. 10, 20, 50, 100 लोकांचे आमचे कॉन्टॅक्ट आहे. फोन करा, आउटगोईंग सुद्धा फ्री आहे. मेसेज करा, व्हॉट्सअप करा. ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही या 2 विषयाचा या ठिकाणी प्रसार आणि प्रचार या ठिकाणी करावा, एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये राज्याचा देखील मोर्चा काढावा लागणार आहे. सध्या पाहतोय थोड्याफार प्रमाणामध्ये आता विरोध सुद्धा मावळलेला आहे. काही बांधवांच्या देखील त्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की बाबा या ठिकाणी जे संवैधानिक आहे आणि इथं मातंग समाज हा खऱ्या अर्थाने उपेक्षित राहिलेला आहे, त्याला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या ठिकाणी काही बांधवांनी देखील या ठिकाणी थोडी नरमाईची भूमिका घेतलेली आहे. कारण त्यांनाही ते लक्षात आलेलं आहे की आम्ही त्याच्यामध्ये एससी मध्ये आहे म्हणून तर 13% आहे. आम्ही नसतो तर 13% कुठून आला असतं? विषयच नव्हता ना. आम्ही आहे म्हणून 13 आहे ना. आम्ही नसतो तर 7, 8, 9 इथपर्यंत आला असतं. बरं, आमची परिस्थिती वेगळी आहे ना. आमच्या बाबांनी इथं आम्हाला राष्ट्रभक्ती, देशप्रेम शिकवलं. आम्ही या ठिकाणी देशासारखी सातत्याने देशासाठी इतर बंड करत बसलो. मग ते 1857चा असो, 1879चा असो, कोळ्याचं बंड असो, या प्रत्येक बंडामध्ये हे सगळे लवजी बाबांचे सगळे सैनिक आम्ही तिकडे जायचो. त्या ब्रिटिशांच्या मागे लागायचो. आणि मग त्यांनी 1871ला कायदा केला गुन्हेगारी जमातीचा. त्याच्यामध्ये जवळजवळ 150 जाती घेतल्या आणि 1881ला त्याचं परत संशोधन केलं आणि 160 जातींचा त्याच्यामध्ये समावेश केला. आणि त्याच्यामध्ये मांगाला सुद्धा घेतलं. मांगाला घेतलं, मांगारुडीला घेतलं. आता ज्या अनुसूचित जातीतल्या ज्या जाती आहेत त्या जाती इथं गुन्हेगार जाती नव्हत्या ना. आम्हाला 3 वेळेच्या हाजिरा होत्या. सकाळ संध्याकाळ आम्हाला गावाच्या चावडीवर हाजिरी आणि रात्री 12च्या नंतर आमचा गावचा पाटील आमच्या मांगोड्यात यायचा. तिथं येऊन आमची हाजिरी घ्यायचा. साहित्यरत्न अण्णाभाऊंची जी ऐतिहासिक कादंबरी आहे, जी फकीरा कादंबरी आहे, फकीरा घडला कशाने? त्या हाजिरीतून तर घडला ना. गावचा पाटील त्या ठिकाणी वाटेगावाच्या मांगोड्यामध्ये रात्री 12च्या नंतर हाजिरी घ्यायला आला आणि सगळ्यांची हाजिरी घेता घेता सावळ्याची हाजिरी झाली. फकीराच्या घराजवळ आला पाटील आणि फकीराच्या दारात उभा राहून म्हटला पाटील की फकीर आहे का? फकीराने घरातनं आवाज दिला, आतनं आवाज दिला, पाटील आहे की? तेव्हा पाटील तिथं उठण्यात शब्द वापरला. पाटील म्हणला, फकीरा मला बायकोच्या खुशीतली हाजिरी देऊ नको, मला घराच्या बाहेर येऊन हाजिरी दे. हा शब्द जेव्हा त्या फकीराच्या कानावर पडला, फकीरा घराच्या बाहेर आला आणि त्यांनी त्या ठिकाणी आला, बाहेर आला, पाटलाला उचलला, तिथंच त्याला आडवा केला. तिथून त्याच्या मागे सगळा गाव लागला. सगळा पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. गावचा पाटील आलता ना, गावात आलता, वाटेगावात हाजिरी घ्यायला आलता. 2 वेळची हाजिरी फकीराने दिली होती, मांगोड्याने दिली होती. पण रात्री 12ची हाजिरी घ्यायला पाटील आलता ना. अरे बाबा, हाजिऱ्या होत्या आम्हाला. आपल्या इथं सुद्धा तालीम असेल. कुस्तीचे डावपेच शिकवले जातात, जोर बैठका शिकवलं जातं. पण ही लवजी बाबाची तालीम होती. कसली तालीम होती ती? फक्त जोर बैठका, नुसते कुस्तीचे डावपेच नव्हते शिकवले जात तिथं. तर त्या तालमीमध्ये दांडपट्टा शिकवला जायचा, तलवारबाजी शिकवली जायची, बंदूक चालवायचं शिकवलं जायचं, घोडसवारी शिकवली जायची, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती त्या ठिकाणी शिकवली जायची. आणि त्या तालमीमध्ये असंख्य क्रांतिकारक, विचार करा, अशी तालीम तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नाही. ज्या तालमीतून असंख्य समाज सुद्धा घडवले, जे महात्मा ज्योतिबा फुले, गोरापर्यंत सदाशिवराव गोवंडे सारखे असंख्य समाज सुधारक ज्या तालमीतून घडवले, त्याच तालमीतून असंख्य क्रांतिकारक, त्याच्यामध्ये वासुदेव बळवंत फडके लोक
लोकमान्य टिळक, फेरू नाना छत्रे सारखे असंख्य क्रांतिकारक घडवले. संपूर्ण आयुष्य आपल्या या भारत मातेसाठी त्यांनी वाहून घेतलं. ज्या काळामध्ये 3-3, 4-4 बायका करायचे त्या काळातले पुरुष या मांगाच्या विनाने या भारत मातेसाठी, या भारत भूमीसाठी अखंड ब्रह्मचर्याचं पालन करा म्हणून शपथ घेतली. नावं ठेवतात मी, लाजा वाटत नाही. ही विनवता तुमची. आणि अशी परिस्थिती असताना आज या ठिकाणी प्रचंड विरोध या ठिकाणी अनेक आपल्या जे कुणी या ठिकाणी मातंग समाजाच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संग्रामामध्ये लढा देत आहे त्यांना या ठिकाणी टार्गेट केलं चाललेलं आहे. माझी विनंती आहे या मंचावर, मी मातंग समाजाचे देखील या ठिकाणी आमच्या मीडियाचे असतील, बाबा तुम्ही कुणाच्या तोंडाला लागू नका. माणिकराव, कुणाच्या भानगडीत पडू नका. आपण कुणाला टार्गेट करायचं नाही. आमचं टार्गेट काय की आमच्या भावी पिढीचं भविष्य आम्हाला या ठिकाणी व्यवस्थित करायचं. हे उपवर्गीकरणाशिवाय होणार नाही. बांधव, तुम्ही वादविवाद करत बसू नका. कुणाच्या भानगडीत पडू नका. ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या, ज्याला जे करायचं ते करू द्या. आपलं टार्गेट फक्त एकच आहे, आपल्याला उपवर्गीकरण करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपली भावी पिढीसाठी हे फार गरजेचं आहे. जी परिस्थिती आज या ठिकाणी उद्भवलेली आहे, मगाशी भाऊंनी उल्लेख केला. अनेक लोक नाव ठेवतात, काय काय बोलतात, काय काय मांडणी चालली. मी बसणार आहे येतात. मला वाटतं सचिन भाऊंना देखील माहिती असेल, ससाने साहेब मी ज्यावेळेस कॉर्पोरेशनला सर्व्हिसला होतो 2006 ते 2013 पर्यंत, आज हे लोक म्हणतात बदल समितीने अहवाल जाहीर केला नाही, अहवाल जाहीर केला नाही. सचिन भाऊ, मी 7 वर्ष तो अभ्यास त्यावेळेस केलाय, तुम्हालाही माहिती आहे. मला 2006 ते 2013 पर्यंत आहे. त्यावेळी 2006 ते 2013 पर्यंत या महाराष्ट्र राज्यामध्ये 21 विद्यापीठं होती. आता 26 विद्यापीठ आहे. 2006 ते 2013 पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये 2672 कॉलेजेस होती. त्याच्यामध्ये डेंटल कॉलेज, मेडिकल कॉलेज, कॉमर्स कॉलेज, लॉ कॉलेज अशी 2672 कॉलेजेस होती. त्या सर्व 2672 कॉलेजेसमध्ये प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष जातीनिहाय आकडेवारी 2006 ते 13 पर्यंत मी काढलेली त्यावेळेस आहे. त्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये 378 नगरपालिका, 26 महानगरपालिका, जिल्हा परिषदा 36, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट सगळी खाती, याचा वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3चा फक्त डाटा माझ्याकडेच आहे. म्हणजे नोकरीतला आरक्षणाचा मी अभ्यास 7 वर्ष केलेला आहे. शिक्षणातल्या आरक्षणाचा जो काय त्यावेळेस जे आरक्षण या ठिकाणी ज्या ज्या जातींना जो कोटा मिळाला तो सगळा अभ्यास मी केला. म्हणजे शिक्षणातलं, नोकरीतलं, राजकारणातलं त्या भानगडीत पडायची गरज मला त्यावेळेस वाटली नाही, कारण दर 5 वर्षांनी ते बदलते. आणि मग हा डाटा ज्यावेळेस मी काढला साहेब, तुम्हाला सांगतो, तुम्ही जास्त दूर नाही संजय भाऊ, तुम्ही तुमच्या नागपूर महानगरपालिकेत जर तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्यात जर उद्या पत्र दिलं आणि महानगरपालिकेच्या, नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाला तिथं पत्र दिलं, जर तिथं जर या पत्रामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये की आपल्या महानगरपालिकेमध्ये वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 मध्ये जे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या माध्यमातून जी भरती झालेली आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांची जातनिहाय आकडेवारी मला द्या, असा एक जरी अर्ज दिला तर तुमच्या ते माहिती आल्यापासून ना झोपा उडून जातील साहेब. कारण ससाने साहेब, मी सचिन भाऊला बऱ्यापैकी माझी माहिती आहे. मी काय राजकारणी नाही, समाजकारण आमच्या साथीला कुणी कधी केलं नाही. माझे वडील आणि माझे चुलते सगळे आमचे खानदान दुसरीच्यावर कुणी शिकलं नव्हतं. त्यामुळं सामाजिक कार्याचा स सुद्धा आमच्या खानदानीमध्ये कुणाला माहीत नाही, राजकारणाचा रस सुद्धा कुणाला माहीत नाही. साहेब, मी या ठिकाणाहून तुम्हाला सांगतो, आज तागायत माझ्या कुटुंबाने, माझ्या चुलत्याचे सुद्धा तुम्हाला सांगतो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातून 1 रुपयाचं कर्ज अजून घेतलं नाही. मी वैयक्तिक माझ्या बापाच्या जागेवर लागलो, माझ्या वडिलांच्या जागेवर. नोकरीला मी होतो.
आरक्षणाचा 0% फायदा घेतलेला मी मांग आहे, हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो साहेब. माझ्या खानदानी कुणी निवडणुका लढवल्या नाही ना, मला पुढं कधी निवडणूक लढवायची आहे, बिलकुल नाही. ना कधी मी कुठल्या महामंडळात किंवा कुठली योजना सुद्धा, ना नोकरी ना शिक्षण मी आरक्षणातून घेतलेलं आहे. अनेक माझ्या चुलत भावांचा वगैरे जातीचा दाखला सुद्धा अजून नाही, तरी देखील या ठिकाणी मला नोकरी सोडावी लागली. त्याचं कारण एकच होतं की जी परिस्थिती मी त्या माहितीच्या अधिकारातून पाहिली ती इतकी भयावह परिस्थिती आहे की ज्यावेळेस संजय भाऊ तुम्ही नागपूरची माहिती घेताल ना महानगरपालिकेतली, त्यावेळेस तुम्हाला सांगतो, खरंच तुम्हाला होतो, तुमच्या झोपा उडून जातील. मी त्याचं प्रदर्शन भरवणार आहे ससाणे साहेब. हे ज्यांना काय बोलायचं ना तेवढं बोलू द्या, मी प्रदर्शन भरवणार आहे, जगालाही कळू द्या. कोणत्या महानगरपालिकेमध्ये अनुसूचित जातीचे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 किती आहेत? जास्त लांब जायची गरज नाही. कशाला पाहिजे बदल समिती, तिचा अहवाल कशाला पाहिजे? काय गरज आहे? तुम्ही बसल्या जागी जिथं आहात तिथं, आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे, यवतमाळ जिल्हा परिषद एक पत्र द्या ना, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 ची आकडेवारी दे बाबा जिल्ह्यातली, उद्याच घ्या. जास्त दूर जायची गरज नाही. समाज कल्याणला जा, तिथं जाऊन पत्र द्या की बाबा रे, आम्हाला ज्या योजना आहे तिथे अनुसूचित जातीच्या, त्या कोणत्या कोणत्या योजना, मग कुणाला किती जमीन वाटप केली, 2.5 एकर जिल्ह्यात 2.5 एकर बाग आहेत, कुणाला विहीर दिली, कुणाला ट्रॅक्टर दिला, कुणाला पाईपलाईन दिली, कुणाला मोटर दिली, घ्या ना आकडेवारी. तुमच्या तर सोडून द्या, या सगळ्यांच्या राज्यकर्त्यांच्या झोपा उडून जातील. वस्तुस्थिती इतकी भयावह आहे तुम्हाला सांगतो भाऊ, फार डेंजर परिस्थिती आहे. मला वेळ लागलो तो मी नोकरी सोडून बसलो, वेळ लागलो तो आशिष, आणि शपथ घेतली होती नोकरी सोडताना, मरेपर्यंत आमदारकी, खासदारकी, महामंडळ धंदा करायचा नाही, वर्गणी सुद्धा मी मागत नाही. तुम्हाला कधी मागितली का रुपये? तसल्या भानगडीत पडायचं नाही, मागाच्या नावावरती धंदा करायचा नाही, ही शपथ घेऊन मी बाहेर पडतो. मला राजकारण करायचं नाही, मला वर्गणीही मागायची नाही. आम्ही ठरवलेल्या अनेकांनी, कैलास भाऊ वगैरे, की जगायचं तर मागासाठी, मरायचं तर मागासाठी, बाकी 12 भानगडी करत बसायच्या नाही. फार भयंकर आणि भयावह परिस्थिती आहे. ती परिस्थिती जर आपण जर या ठिकाणी प्रत्यक्षात जर पाहिली, मी येणाऱ्या कालावधीमध्ये ते सगळं प्रदर्शन लावणार आहे की ज्या ज्या योजना असतील, नोकऱ्या असतील, या सगळा जो डेटा आहे तो एकदा मीडिया समोर एकदा आणणं गरजेचं आहे. तर त्याचीही तयारी चालू आहे. निश्चित या ठिकाणी बराचसा वेळ झालेला, फक्त जाता जाता तुम्हाला दोनच मी विनंती करणार, दोनच गोष्टीवरती आपण लक्ष द्या. आता जनगणना सुरू आहे, मी स्वतः जनगणना केलेली आहे. आपली मूळची बरबादी जर कुठं झाली ना सचिन भाऊ, ती सेन्सस मध्येच झाली. ते जाहीर बोलता येणार नाही, मात्र मी जनगणना केलेली आहे. जनगणना काय असते, कशी असते, कशी करतात, आता पहिला टप्पा सुरू झालेला आहे. आता घराच्या नोंदणी सुरू झालेल्या आहे. आपल्याकडे येऊन गेले असतील, घराला नंबर वगैरे पडले असतील, पडलेत का? आता वस्तूची गिनती होईल, फ्रीज किती, टीव्ही किती, कूलर किती, ते सुरुवात होईल. फेब्रुवारी महिना मात्र तुम्ही डोळ्यात तेल घालून फेब्रुवारी महिन्यामध्ये जागे राहायचं, कारण तो टप्पा आता जातीचा सुरू होणार आहे फेब्रुवारीमध्ये ससानी साहेब. तर त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला, तुम्ही सुशिक्षित असाल, हुशार असाल, एवढूशा डबड्यामध्ये आता काही फॉर्म घेऊन येणार नाहीत ते. आता ते मोबाईल आहे, त्या मोबाईलवरती ते तुमची माहिती भरणार आहे. 34 कॉलम आहे, त्याच्यामध्ये मात्र डोळ्यात तेल घालून जातीचा कॉलम मात्र आपण या ठिकाणी व्यवस्थित भरलाय की नाही त्याची खात्री करून तुम्ही तर घ्याच घ्या, पण शेजारी पाजाऱ्याला सुद्धा बोलवा, त्याला विचारा की बाबा ह्यांनी जो फॉर्म मध्ये त्या मोबाईलमध्ये जो माझं जात लिहिलेली आहे
ती बरोबर लिहिली की नाही याची खात्री करून घ्या बरं का बांधून. मी जास्त आता जाहीर इथे बोलता येणार नाही, पण ससाने साहेब तुमच्याच एका सहकारी जे पूर्वी तुम्ही विधान भवनामध्ये जे होते त्यांची जात विचारून बघायला ते मला सांगतील फोनवर. जाती बदलल्या. सचिन भाऊ मांगाच्या जाती बदलल्यात माहितीये तुम्हाला. जागर आहे, जास्त बोलता येत नाही जाहीर सभेच्या याच्या कार्यक्रमात. थोडक्यात संकेत देतो. फार महत्वाचा विषय आहे. सेन्सस आणि वर्गीकरण हे दोन विषय आम्ही ज्यांच्यासाठी जगतोय ना, प्रत्येक जण आपापल्या लेकरा बाळांसाठी जगतोय का नाही. वेळ आलेली बांधून तुमच्याच त्यागातून कष्टातून आली. प्रचंड त्याग मेहनत तुम्ही घेतलेली, कष्ट घेतलेला अंतिम टप्प्यात आहे. टेन्शन काय घ्यायचं नाही. या सरकारच्या बापाला देखील उपवर्गीकरण करावं लागेल, कारण आमच्याबरोबर आमच्या बापाचं संविधान आहे. टेन्शन घ्यायचं नाही. सोबत आमच्या लवजी बाबांचा दानपट्टा बी आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊंची लेखणी सुद्धा आमच्या बरोबर आहे. टेन्शन कुणाचं घ्यायचं नाही. यांच्याकडे एक असेल, आमच्याकडे 3-3 आहे की नाही. टेन्शन घ्यायचं नाही, पण मात्र जागर राहायचं. काही असो, इथं तुम्हाला जे जे आयोजक आहेत ना, आता ही सभा झाली म्हणजे काय संपलं का. सुरुवात आहे आता. ही निरोप आणारे आला. तुम्ही कामावर असू द्या, घरात असू द्या, मंदिरात असू द्या, अगदी दवाखान्याच्या बेडवर असू द्या, तिथून उठून यायचं. निरोप आला की काय मोर्चावर काय यायचे, लेकरा बाळाशी द्यायचं. आता टाइमपास करू नका, दुर्लक्ष करू नका. वेळ फार महत्वाची आहे. आम्ही जे काय आजपर्यंत सगळ्या संघटनांनी आजपर्यंत जे कष्ट घेतलंय ते केवळ केवळ आपल्या भावी पिढीसाठी बांधवलं. ती वेळ परत परत येणार नाही. आम्हाला आमची मुलं मुली जर घडवायची असतील, डॉक्टर, इंजिनियर, वकील, IAS, IPS, कलेक्टर, कमिशनर जर आम्हाला करायचे असतील, आम्ही त्यांच्यासाठीच जगतोय ना. मर त्यांच्यासाठीच मरतोय. त्यामुळं त्यांच्यासाठी ही एक शेवटची संधी आहे. आमच्या मागच्या पिढ्या तर बर्बाद झाल्या, पण येणाऱ्या पिढीचं जर आम्हाला, आमचं भविष्य जर आम्हाला व्यवस्थित करायचं असेल तर आम्हाला जागं राहावं लागेल. मग ते जागं कसं राहायचं, की आता इथून कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या नातेवाईकांना, मित्रांना, मैत्रिणींना प्रत्येकाला सांगून ठेवा की इथं जे जे काय आयोजक मंडळी आहेत, मी कुणाचं एकाचं नाव घेणार नाही, पण यांचा कुणाचाही फोन आला की अमुक अमुक नेर तालुक्याला, दारव्याला, कळमला इथं कुठंतरी मोर्चा आहे, जायचं. तिथं ज्याला जमल त्यांनी जायचं. जिल्ह्याचा मोर्चा कळाला की जिल्ह्यामध्ये मोर्चा आहे, यवतमाळला आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयावर जायचंय, तिथंही सगळ्यांनी तुम्हाला सांग, तुम्ही कुठंही असा त्या ठिकाणी तुम्ही जायचं. खिशात पैसे नाही, आमकं होतंय, तमकं होतंय, तब्येत ठीक नाही, कारण आता सांगत बसू नका बरं का. पर्याय नाही, दुसरं कुणी तुमच्यासाठी येणार नाही. ही संधी आहे, शेवटची संधी आहे. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आणि आयोजकांनी देखील आता पुढची तयारी करायची. तुमची ही परीक्षा झाली. प्रत्येक तालुक्यामध्ये मोर्चे निघले पाहिजे. संख्या महत्वाची नाही, संख्या मॅटर करत नाही. 10 लोक असू, 20 लोक असू, 50 लोक पुष्कळ झाली. तुम्हाला जरी नाही जमलं त्या त्या ठिकाणी तहसीलदाराकडं मोर्चा गेला पाहिजे. 10 लोक 20 लोक निवेदन तिथं द्या. सगळ्या तालुक्याचे मोर्चे झाले, सगळ्यात मोठा जिल्हा तुमचा आहे. सगळ्या तालुक्याचे मोर्चे झाले की जिल्ह्याचा मोर्चा लावा. जिल्ह्याचं झालं की आपला विभागीय मोर्चा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग महाराष्ट्राचा, मुंबईचा किंवा इतर ठिकाणी कुठं घ्यायचं ते ठरतील, नंतर सर्व आयोजक ठरवतील. मात्र सध्याची जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे इथं प्रत्येक मातंगपुऱ्यामध्ये, मांगवड्यामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये हा मेसेज गेला पाहिजे. जनगणना आणि उपवर्गीकरण हे 2 विषय तुम्ही घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे. बिलकुल टाइमपास करत बसू नका. आज सुदैवाने तुमच्याकडे बऱ्याचशा लोकांकडे, नाही म्हणाला 60-70% लोकांकडे तरी मोबाईल आहे. 10, 20, 50, 100 लोकांचे आमचे कॉन्टॅक्ट आहे.
फोन करा, आउटगोईंग सुद्धा फ्री आहे, मेसेज करा, व्हॉट्सअप करा, ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही या 2 विषयाचा या ठिकाणी प्रसार आणि प्रचार या ठिकाणी करावा, एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये राज्याचा देखील मोर्चा करावा लागणार आहे. सध्या पाहतोय थोड्याफार प्रमाणामध्ये आता विरोध सुद्धा मावळलेला आहे. काही बांधवांचे देखील त्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की बाबा रे या ठिकाणी जे संवैधानिक आहेत आणि इथं मातंग समाज हा खऱ्या अर्थाने उपेक्षित राहिलेला आहे, त्याला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या ठिकाणी काही बांधवांनी देखील या ठिकाणी थोडी नरमाईची भूमिका घेतलेली आहे. कारण त्यांनाही ते लक्षात आलेलं आहे की आम्ही त्याच्यामध्ये SC मध्ये आहे म्हणून तर 13% आहे, आम्ही नसतो तर 13% कुठून आलं असतं, विषयच नव्हता ना. आम्ही आहे म्हणून 13 आहे ना, आम्ही नसतो तर 7, 8, 9 इथपर्यंत आलं असतं. बरं आमची परिस्थिती वेगळी आहे ना. आमच्या बापाने इथं आम्हाला राष्ट्रभक्ती देशप्रेम शिकवलं. आम्ही या ठिकाणी देशासारखी सातत्याने देशासाठी इतर बंड करत बसलो. मग ते 1857चा असो, 1879चा असो, कोळ्याचा बंड असो, या प्रत्येक बंडामध्ये हे सगळे लवजी बाबांचे सगळे सैनिक आम्ही तिकडे जायचो, त्या ब्रिटिशांच्या मागे लागायचो. आणि मग त्यांनी 1871ला कायदा केला गुन्हेगारी जमातीचा, त्याच्यामध्ये जवळजवळ 150 जाती घेतल्या आणि 1881ला त्याचं परत संशोधन केलं आणि 160 जातींचा त्याच्यामध्ये समावेश केला आणि त्याच्यामध्ये मांगाला सुद्धा घेतलं, मांगाला घेतलं, मांगारुडीला घेतलं. आता ज्या अनुसूचित जातीतल्या ज्या जाती आहेत त्या जाती इथं गुन्हेगार जाती नव्हत्या ना. आम्हाला 3 वेळेच्या हाजिऱ्या होत्या, सकाळ संध्याकाळ आम्हाला गावाच्या चावडीवर हजेरी आणि रात्री 12च्या नंतर आमचा गावचा पाटील आमच्या मांगवड्यात यायचा, तिथं येऊन आमची हजेरी घ्यायचा. साहित्यरत्न अण्णाभाऊंची जी ऐतिहासिक कादंबरी आहे, जी फकीरा कादंबरी आहे, फकीरा घडला कशाने, त्या हजेरीतून तर घडला ना. गावचा पाटील त्या ठिकाणी वाटे गावाच्या मांगवड्यामध्ये रात्री 12च्या नंतर हजेरी घ्यायला आला आणि सगळ्यांची हजेरी घेता घेता सावळ्याची हजेरी झाली. फकीराच्या घराजवळ आला पाटील आणि फकीराच्या दारात उभा राहून म्हटला, पाटील की फकीरा आहे का. फकीराने घरातनं आवाज दिला, आतनं आवाज दिला, पाटील आहे की. तेव्हा पाटील तिथं उद्धट शब्द वापरला. पाटील म्हणला, फकीरा मला बायकोच्या खुशीतली हजेरी देऊ नको, मला घराच्या बाहेर येऊन हजेरी दे. हा शब्द जेव्हा त्या फकीराच्या कानावर पडला, फकीरा घराच्या बाहेर आला आणि त्यांनी त्या ठिकाणी आला, बाहेर आला, पाटलाला उचलला, तिथंच त्याला आडवा केला. तिथून त्याच्या मागे सगळं गाव लागला. सगळा पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. गावचा पाटील आलता ना, गावात आलता, वाटे गावात हजेरी घ्यायला आलता. 2 वेळची हजेरी फकीराने दिली होती, मांगवड्याने दिली होती, पण रात्री 12ची हजेरी घ्यायला पाटील आलता ना. अरे बाबा हजेऱ्या होत्या, आम्हाला गुन्हेगार ठरवलं होतं या ब्रिटिशांनी. आम्हाला शिकू देत नव्हता, आम्हाला किरसुन्या टोपल्या बनवू देत नव्हता, आमची उपासमार होत होती, आम्हाला गावात राहू देत नव्हता. कशी स्पर्धा होणार. तुम्ही 100 वर्ष मागे आमच्या या ठिकाणी शिकताय, आम्ही 100 वर्ष या ठिकाणी हजेऱ्या भोगल्या. 1952ला आमची हजेरी या ठिकाणी बंद झाली नाही, काय करणार. आणि तेव्हापासून या ठिकाणी मातंग समाज हा या गुन्हेगारी जातीच्या त्या जोखडातून मुक्त झाला. ही अशी परिस्थिती असताना या ठिकाणी थोडस हो ना, आले ना 7 जर परिस्थिती या बरेच हे करायचे व्यवस्थेने पूर्वी आमच्याकडे लक्ष दिलं असतं ते, तर आज मातंग समाजाची परिस्थिती झाली नसती. अत्यंत दयनीय अवस्था या मातंग समाजाची झालेली आहे. आज जर तुम्ही कुठल्याही नगरपालिका महानगरपालिका घेतला, झाडूशिवाय मातंग समाजाच्या हातामध्ये काय राहिलेलं नाही. या ठिकाणी ऊस तोडणी कामगाराचं उदाहरण दिलं जातं. 72% मातंग समाज आहे, 80% वीटभट्टी कामगार मातंग समाज आहे, शेतावरती मजुरी करणारा 90% मातंग समाज आहे. कसं जगायचं त्यांनी, कशी स्पर्धा करणार तो. आमचं म्हणणं हेच आहे की बाबा हे बांधव मोठे झालेत, आमचे हे हुशार झाले, ते शिकलेले आहेत, यांच्याबरोबर आमची मुलं स्पर्धा करू शकत नाही. 90%च्या वर माझा समाज झोपड्यामध्ये राहतोय. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे छत्रपती शाहू महाराजांचे जे उदाहरण दिलं जातं ते उदाहरण आज देखील या ठिकाणी लागू पडतं. त्यामुळेच आमची ही मागणी आहे की इथं प्रत्येकाला आपापला वाटा वेगळा मिळाला. आम्ही इतर कुणाचं मागत नाही ना. बरं आम्ही पोटाच्या वर मागत नाही, आम्ही कुठं म्हणतोय 13% आम्हाला सगळेच द्या. आम्ही आमच्या वाट्याचं मागत असताना मात्र इतरांच्या पोटात का दुखतंय ही मात्र या ठिकाणी सगळ्यात महत्वाची
गोम आहे या ठिकाणी आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये आपण आपल्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी या ठिकाणी जागरूक राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी लांबलेलं माझं मार्गदर्शन भाषण थांबवतो. जय हिंद, जय लवकर. भावी पिढीला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.